शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी साहेबराव ठाकरे वेगवान शेती चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज लासलगाव नाही तर आज चांदोड बाजार समितीचे बाजारभाव सांगतो। 16 तारीख आहे 16 फेब्रुवारी 2026 रविवारची सुट्टी गेली। आज चांदोड बाजार समितीचे बाजारभाव शूट करतोय। काय बाजारभाव निघाले चांदोड बाजार समितीचे आपल्याला पाहिजे, मी अगदी थोडक्यात दाखवतो। आज झाला तर आज चांदोड बाजार समितीचे आज काय भाव निघताय पाहूया आपण। मात्र तुम्ही जर वेगवान शेतीला सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओला लाईक करत नसाल तर तुम्हाला आमचा व्हिडिओ मिळणार नाही। हे धोरण असतं फेसबुक युट्यूबचं, माहिती करून घ्या, नाही तर युट्यूबवर सर्च करा। लाईक आणि सबस्क्राईब का केलं जातं। चला बाजारभाव दाखवतो। शेतकरी मित्रांनो, चांदोड बाजार समितीमध्ये कांद्याची साईज कांदा या पद्धतीनं आहे। काय भाव गेला विचारू। कांदा चांगला आहे, पण मला जो कलर पाहिजेत ना तसा कलर मला जाणवत नाहीये। सोयरे काय भाव गेला? 1155। कोणतं गाव? हरनूल। चला, हरनूलचे शेतकरी होते। शेजारी एक ट्रॅक्टर आहे, या मालाला कलर आहे पण कांदा असा थोडा मीडियम आहे। कोणी येतं दादा? मी तुम्हाला माल दाखवतो, मालाची क्वालिटी पाहून घ्या। अशा पद्धतीचा माल आहे, मालाला कलर आहे। बघूया आपण काय भाव गेला। चांगला कांदा आहे। काय भाव गेला? 1120। कोणतं गाव? विटावेचे शेतकरी 1120 रुपये गेला। चांदोड बाजार समिती आहे, लासलगाव बाजार समिती पाहणाऱ्यांनी लक्षात घ्या। आज चांदोड बाजार समिती आहे। माल मीडियम आहे पण मालाला कलर आहे। ही साईज दिसली, ही काय दाखवण्याचा उद्देश आहे, तुम्ही घरी बसून पाहतात ना म्हणून तुम्हाला ही साईज दाखवतो। म्हणजे तुमचा कांदा काय भाव जाईल याच्यावरून माल चांगला जायला पाहिजे। ट्रॅक्टर पाहून घ्या, कलर बाजे। काय भाव गेला पाहून घ्या। 1305। 1305। कुठले शेतकरी? किती कांदा आहे अजून विटावे परिसरात? जो आवरत आला एक हप्ता 15 दिवस चालेल। अच्छा, 15 नाहीच का हो? पण आज तर या चांदोड मार्केटमध्ये बरीच गर्दी हो। गर्दी आहे ना? हा, 2 दिवस बंद होतं ना मध्ये। बरं तरी बरं। आज बंदच्या आवक कमीच्या मानानं रेंज थोडी कमी। बाजार भाव कसे काय आजचे? बाजार भाव म्हणजे आहे तिचे स्थिर आहे, अस्थिर आहे। 100 न कमी आहे सरासरी मध्ये। पण मग हा माल 1305 रुपये गेला। मालाची एक साईज आहे माल। अच्छा, एक साईज मध्ये माल, आणि याच्यात काही निवड वगैरे काही केलेली नाही, म्हणजे मोंडा वगैरे काही लावलेला नाही, सरला। अच्छा, बरं। तुम्ही चांदला वेगवान शेतीचे बाजारभाव पाहता का लासलगावचे? बघतो ना डेली का? हो। बरं बरं। आज चांदोडचं दिसेल। चला, पावती देऊन जाते ना? हा, घेऊन जा पावती तुमची। चला, शेजारी गोल्टी आहे। गोल्टी काय भाव गेली? गोल्टीची साईज पाहून घे, या पद्धतीनं आहे। गोल्टीला कलर नाही, का कलर गेला शेतकऱ्यांना आपण विचारू, आणि काय भाव गेली ते विचारू। काय भाव गेला गोल्टीचा ट्रॅक्टर? 615। ही गोल्टी एवढी कमी जाण्याचं कारण काय? कलर कमी आहे ना? बियाणं बदलून टाका पुढच्या वेळेस। बियाणात फसवणूक झाली का? या सोयरेकून त्या सोयरेकून आणलं ना? दुकानदारांना फसवलेलं। दुकानदार कलश का? हा, कलशवाल्यांचं कारण। फसवलेलं आहे। अच्छा, मला स्वतः जवळजवळ 20 किलोला कुंदनवाड्याला फसवलेलं आहे। अच्छा, मी कुंदनवाड्याला म्हणजे कंपनीला रिपोर्ट केलेला आहे। बर। ऑलरेडी कंपनी आमच्या शेतात येऊन गेली, हा, तुम्हाला काहीतरी देऊ अशी आम्ही दाखवली आम्हाला। आता बाकी अजून तर काही आम्हाला काही तक्रार केली का? तक्रार केलेली आहे, कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार केली। त्याच्यानंतर आम्ही स्वतः कंपनीचे लोक पाहणी करून गेलेले शेतात। कलशवाले? हो, कांद्याला एवढा सुद्धा कलर नाही, अच्छा, साईजला सुद्धा होत नाही तो कांदा। का त्या कलशच्या नावाखाली दुसऱ्यानेच विकला? नाही, इकडून तरी डोंगराकडून आणलेले, पॅकिंग केली, फक्त नारळी कलर म्हटलेले आहे। अच्छा, बाकी सगळ्या लोकांची फसवणूक झालेली। शेतकरी मित्रांनो, बियाणं फार महत्वाचं आहे। जमीन काय पाकिस्तानातून अफगाणिस्तानातून येत नाही, पण बियाणामध्ये फसवणूक होते। काय भाव घेत आहे बघू। शेजारी कांदा आहे, अशा पद्धतीचा कांदा आहे। साईज तुम्ही बघितलं, कांदा थोडासा नारळासारखा दिसत नाही। विचारू शेतकऱ्यांना काय भाव गेला? 1170। 1170। कोणतं गाव? पन्हाळी। पन्हाळीचे शेतकरी 1170 रुपये गेला। कांद्याचा कलर असा आहे, कलर थोडासा टरला उडायचं कारण विचारू आपण। काय भाव गेला? 1150। टरला का सोड राहिला माल? उन्हामुळं का? अच्छा, अशी परिस्थिती आहे। चला, पुढचा एक ट्रॅक्टर घेऊ आपण। सोयरे काय भाव गेला? 1100। माल पाहून घेतला का? मी तुम्हाला खालीवर करून काय दाखवतो, कांद्याची साईज आकार कसा आहे ते दाखवण्यासाठी उद्देश असतो। काय भाव गेला? 1120। कोणतं गाव? पन्हाळ। अच्छा, 1120 रुपये गेला। पन्हाळे शेतकरी
मित्रांनो, आज चांदोड बाजार समितीमध्ये ना वेगवेगळ्या भागातले मला शेतकरी मिळत आहे. लासलगावला जसं तुम्ही म्हणायचे कातरणीचे मिळत आहे, तसे आज मला पन्हाळ्याचे शेतकरी जास्त मिळाले. अशा पद्धती साईज आहे. हा माल काय भाव गेला विचारू? कोणाचा आहे हा? दोन्ही ट्रॅक्टर तुमच्याचे. हा काय भाव गेला? हा 1100 गेला, हा 1120 गेला. अच्छा, हा 1100 रुपये आणि हा 1120 रुपये. एकच माल, एकच माल आहे. एकच माल. थोडा नजरचा व्यायाम होऊ शकतो. नजरचा हा नजर चालेल. तो माल एकच. अच्छा, इथं कोणी नाही. हे इथं लिलाव होणं बाकी आहे. कोणी का? काय भाव गेला विचारू आपण. थोडा मीडियम साईज आहे. माल टरला का सोडतो ते पण त्यांना विचारू. मीडियम साईज माल काय भाव गेला? 1075. 1075. कोणतं गाव? 11.5. 1150. बर बर. कोणतं गाव? पन्हाळा. चला आता मालाची साईज दाखवून देऊ. काय भाव गेला? माल चांगला आहे हातामध्ये, पण माझ्या मनात न भरणार आहे तरी चांगला गेला असेल. मोठा माल दिसतो. काय भाव गेला? 1170. 1170. तुम्ही याच्या आधी 2 दिवसापूर्वी होते का मार्केटला? कोणत्या मार्केटला? याच मार्केटला काय भाव गेला आता? तो 1205. 1205 रुपये. अच्छा, म्हणजे शनिवारी. आणि आज किती गेला? 1170. काय आज भावामध्ये काय फरक वाटला? बदल वाटला 5-50 कमी ना. अच्छा, बर बर. चालेल. चला पुढचे शेतकरी घेऊ आपण. काय भाव गेला हा माल? 1020. शेतकरी मित्रांनो, हे बाई ह्या मालाला आहे ना 1020 गेला आहे. पाहून घ्या बाई. हे पाला पाचोळा थोडासा दिसतो, टरलं सोड राहिला उन्हामुळे माल. काय भाव गेला? 1020. शेतकरी मित्रांनो, हे मी बारकाईने सांगण्याचा उद्देश असा आहे का मालाचं मोल होत आहे. मागे एक ट्रॅक्टर 1300 रुपये गेला विटायचा, कारण त्याला असं कलर म्हणजे कलर होता. जसा इड शेजारी ना हाय कोणी शेजारी कोणी, हे इथं 2-3 शेतकरी बसले. सोयरे काय भाव गेलाय? अशा पद्धतीचा माल आहे. अशा पद्धतीनं काय भाव गेला ते सांगतो तुम्हाला. काय भाव गेला? 1135. कोणतं गाव? 1135 रुपये पन्हाळ्याचे आहे. शेतकरी त्यांचा माल गेलेला आहे. शेतकरी मित्रांनो, 2 नंबरचा कांदा आहे. भाव दाखवतो तुम्हाला. वल्ला कांदा आहे आणि ताजा कापून आणलाय पाहुणे ना. विचारू काय भाव गेला? 1150. 1150. कोणतं गाव? काजी सांगवी. काजी सांगवीचे शेतकरी आहे. 1150 रुपये गेलेला आहे. पाहून घ्या. शेजारी अजून एक शेतकरी, इकडं तर कोणी नाही. इथं दाखवतो तुम्हाला. या पद्धतीचा माल आहे. 2 नंबरचा आहे. मालाला आकार नाही नारळासारखा. तरी काय भाव गेला? 1000 रुपये. बरं बरं बरं. शेजारी तुमचा आहे? शेजारी एक माल आहे. माल टरलं सोड राहिला. मालामध्ये पालापाचोळा येतोय, त्यामुळे व्यापाऱ्यांच्या नजरेमध्ये तो भरतो आणि व्यापारी बीट कमी मारतो. काय भाव गेला? 950. 950 रुपये. एवढं टरलं काय सोड राहिला हा? अच्छा, बरं बरं. चला आता शेतकरी मित्र, मी लासलगाव बाजार समिती सोडून चांदवडला आलो, पण चांदवडचे शेतकरी पाहतात बरं का आपल्याला. मीडियम कांदा आहे. हे बाई, गोल टीव्ही त्यांचे आहे आणि असा पण कांदा आहे. काय भाव गेला ते तुम्हाला दाखवतो. म्हणजे एकदम मिक्स भरलाय, काय निवड केलेली नाही एवढी खास. काय भाव गेला? 1070. कमी जाण्याचं कारण? अच्छा, ओके. शेजारचा एक माल आहे. चला कोणता आहे तुमचा दाखवून देऊ. हे बाई, यांनी पण सरलाट भरलाय. हे बाई, बारीक पण कांदा आहे ह्याच्यामध्ये. असा पण येतो आणि असा मोठा पण कांदा आहे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणून बीट कमी जास्त होते. काय भाव गेला? 960 रुपये. एवढं कमी बीट देण्याचं कारण? मला थोडीशी जाड बारीक एकदम बरोबर. आणि रेंज पण आज 5-50 कमी. ओके. चांदोड बाजार समिती घेतोय आपण. मालाची क्वालिटी पाहून घ्या कशा पद्धतीने आहे. आणि काय भाव गेला विचारू. मी खुब्या सांगतो तुम्हाला शेतकरी मित्र. का तुमचा माल कमी जास्त का जातोय? हा माल मोठा खूप आहे, पण याच्यात हा माल टरला सोडायला लागला. जेव्हा व्यापारीची नजर जाते ना, तेवढंच तो ना दचकतो बीट वाढवायला. तसे बाजारभाव आज थोडेसे 5-50 डाऊनच आहे, पण तरी दाखवतो शेतकरी आपले आहे. काय भाव गेला विचारू. काय भाव गेला? 1170. 1170. हे टरलं का बरं सोड राहिला? साधं बियाणं होतं. अच्छा, त्याच्यामुळे बियाणं टरलं सोड राहिलं. नारळ जास्त टरलं सोडलं नसतं. बरं बरं. कोणतं गाव तुमचं? चांदवड कोतवाल. कोतवाल. चांदवडचे कोतवाल शेतकरी पाहून घ्या. चांदवडच्या परिसरात राहतात. अशा पद्धतीने त्यांचा माल आहे.
हे सगळे आपले शेतकरी वेगवानला बिचारे पाहतात लासलगावचे बाजारभाव. काय अडचण नाही. शेतकरी मित्रांनो 2 नंबरचा कांदा आहे, दाखवून देतो. 2 नंबर का सांगतोय, कलर मालाला नाहीये, बियाण्याची फसवणूक असू शकते, पण शेतकरी सुधारतील, आता चांगले चांगले बियाणे वापरतील. काय भाव गेला? 945. हे बियाणं कोणतं, घरगुती का? तुम्हाला बियाणं बदलावं लागेल, कारण चला शेजारचे कांदा आहे, कांदा 2 नंबर आहे, टरला बी माल सोडतोय. आणि काय भाव गेला आपण त्या शेतकऱ्यांना विचारू. काय भाव गेला? 1062. 1065. ओके, 1065 गेलेला आहे. शेतकरी मित्रांनो, कांद्याची परिस्थिती फार वाईट आहे, शेतकऱ्याचा संताप होतोय, भाव मनाजोगतीने. एक शेतकऱ्यांना काय वाटतं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. काय वाटतं तुम्हाला? इतके कष्ट केले कांद्याला, इतक्या यांना घातल्या, हा. रात्रीची बारी फोडलो. अच्छा, ते 700 आणि 800 रुपये पुरायले कांदे, खर्च सुद्धा वसूल नाही हो. हा बरोबर. हा, खर्च सुद्धा वसूल होऊन राहिले आमच्यावर. माझी विनंती का प्रत्येकाने वेगवेगळे पिकं लावले पाहिजे. येऊन जाऊन उठसूट कांदा आणि आपला कांदा म्हणून आपण कर्जबाजारी होऊन जाऊ. बरोबर. आपल्या पोरायला पुरी भेटणार नाही. खरंय. ते कांदेच लावी जर बसलं तर खरंय. 700 आणि 800 रुपये किलो. शेतकऱ्याचं पाण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा होऊन जातो. ते बस बरोबर. कष्ट करते, काबर कष्ट करते, रात्रंदिवस यांना घालते, पण त्यांच्या पाण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. का त्यांच्या पैसा राहत नाही, माल आहे तर त्याला भाव नाही. बरोबर. असं शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याचं प्रामाणिक म्हणणे होतं, जर एवढी विक्रमी आवक येते ना, तर याला शेतकऱ्यांनी दुसरा पर्याय शोधला पाहिजेत. भले काय लावायचं हा मान्य आहे, पण याच्यावर थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे, जेणेकरून या पिकं केले पाहिजे शेतकऱ्यांनी. वेगळं नुसता कांदा गेल्या वर्षी कांदे एकले 2700-2800 रुपये रांगडे, म्हणून आमदार सगळे शेतकऱ्यांनी रांगडेच लावून ठेवले. आता राहिले 700 आणि 800 एकूण. बरोबर. शेतकरी मित्रांनो, मी चांदवडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभाव कव्हर केलेले आहेत, एकदम काही गडबडीत कव्हर केलेले आहेत. मालाचंच मोल होतं हे लक्षात घ्या. लासलगाव बाजार समितीचा जर विचार करायचा झाला तर कदाचित तिथे येणारा मालच टॉप क्वालिटीचं येतो, हे मी पाहिलंय. आता मी जे बाजारभाव शूट केलं ना, याच्यामध्ये सरळच शेतकरी भरून आणताय. आजची सरासरी चांदवड बाजार समितीची 1050च्या आसपास होती, कदाचित 1100 पण थोडासा जाऊ शकतं. आणि हायेस्ट जो आहे तो मी जो शूट केला तो 1300 रुपये होता. मात्र जर तुम्हाला लासलगाव, चांदवड किंवा कांद्याबाबतचं जर माहिती हवी असेल तर तुम्ही वेगवान सोबत जोडले जा, वेगवान शेतीला. मी पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या लासलगावला परत तुम्हाला जरूर भेटेल.